आज खरे म्हणजे आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे हे सगळे साथीचे आजार वाढत असतात आणि त्याप्रमाणे आज वॉर्ड क्रमांक 36 मधून नामदेव चव्हाणनी आणि लाईफलाईन हॉस्पिटलच्या बरोबर मालाड वेस्टच्या आज चांगला असा उपक्रम घेतला आहे, जे खरोखरच गरजेचं आहे। या काळात म्हणजे एका कुठलाही टेस्ट करायला आपण गेलो तर जवळजवळ साधा एक टेस्ट कुठले तर ब्लड रिपोर्ट काढायला गेलो तरी 200-400 जातात आणि आज इथे हे सगळे कार्यक्रम आता आपण फ्रीमध्ये करतो। त्याच्याकरिता मी नामदेव चव्हाणचं आणि कार्यकर्ते आपले जे 36चे सगळेच कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत, बाळू आयरे आहे, नामदेव चव्हाण, सगळेच आपले जे पदाधिकारी आता आहेत त्यांच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते। ज़्यादा से ज़्यादा लोग ऐसे मेडिकल कैंप में जाना चाहिए, जिससे अपना आरोग्य अगर हम लोग ठीक रखेंगे तो पूरे घर परिवार का आरोग्य भी ठीक रखेंगे। इसीलिए मैं आपके माध्यम से भी, इस चैनल के माध्यम से आप भी कहिए कि लोगों को ऐसे मेडिकल कैंप में जाना चाहिए। फिर से नामदेव चव्हाण का खूप खूप आमचे मार्गदर्शक आणि आदर्श ह्या विभागाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय अतुलजी भातखळकर साहेब, तसेच आमचे नितेशजी राणे साहेब जे आता कॅबिनेट मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, त्यांच्या आशीर्वादाने आज मालाडमधील 36 नंबर या वॉर्डमध्ये आरोग्य शिबिराचा मी आणि माझ्या सर्व सहकार्यांनी आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी आत्तापर्यंत बरेच म्हणजे जवळजवळ 60-70 लोकांनी इकडे नाव नोंदणी करून त्याची तपासणी केलेली आहे। विभागातील जवळच असणारं लाईफलाईन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ह्या शिबिरामध्ये मोफत BP चेकअप, ECG, डोळे तपासणी, दात चेकअप, तसंच ऑक्सिजन, डिजिटल ECG अशा विविध तपासण्या केल्या जात आहेत आणि शिबिरामध्ये कोणीही पॉझिटिव्ह पेशंट जर रुग्ण आढळले त्याचे उपचार त्याच हॉस्पिटलमध्ये आपण पूर्णतः मोफत किंवा काही नाममात्र शुल्क आकारून ते उपचार करणार आहोत। बायपास असेल, प्लास्टी असेल, हे तर मोफतच करणार। तर ही सुविधा सध्या लोकांना गरजेची आहे आणि आजार खूप वाढलेले आहेत आणि सगळ्यांचीच ते कुवत नाही खर्च करायचे, त्यामुळे हे शिबिर खूप काम आहे। ते एक त्याचं म्हणजे वेगळंच पद्धतीने ते करतात आहे। आमदार अतुल भातखळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड क्रमांक 36मध्ये आपली रक्षा मॅडम जे नगरसेविका होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहयोगाने प्रत्येक कार्यकर्त्यांना एकमेकांच्या सहयोगाने करून ते नेहमी जसं आज मेडिकल कॅम्प ठेवलं आहे, तसंच आपलं ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी छत्री वाटप ठेवलेली, शाळेच्या मुलांसाठी त्यांनी वया वाटप ठेवलेले, असे नेहमी आज मी बघतो त्यांना 11-15 वर्षापासून ते सांगतील आम्ही एकत्र काम करतो आणि माझे चांगले मित्र आहे। मित्राच्या नात्याने नाही पण एक माणुसकीच्या नात्याने प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजणारे माणूस आहे आणि त्यांना नेहमीच आपला सर्व समाजाला घेऊन चालणारे माणूस आहे आणि ते नेहमी या वार्ड क्रमांक 36मध्ये प्रत्येक समाजाला घेऊनच काम करत आहे आणि भारतीय जनता पार्टीचा त्यांना साथ नेहमीच आणणार आणि आमचं पण सर्वांचं त्यांना साथ देणार। त्यांना आज मेडिकल कॅम्प केलं त्याबद्दल त्यांना खूपच चांगला उपक्रम नामदेव चव्हाण यांनी घेतलेला आहे। त्यांचं कार्य विरार आणि या मालाड पश्चिमेचा जो भाग आहे वॉर्ड क्रमांक 36 त्याच्यामध्ये बरीचशी वया वाटप असतील, तिळगुळ समारंभ असतील, असे विविध कार्यक्रम ते घेत असतात। त्याचबरोबर त्यांची एक स्वतःची रिक्षा युनियन आहे, त्याचंही ते काम व्यवस्थित करत असतात आणि सगळ्यात विशेष महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या इथे गेलेल्या एखादा वैद्यकीय मदतीसाठी किंवा ऑपरेशन ज्याचा खर्च लाखोंमध्ये असतो, तो लाखो रुपयांचा खर्च जो आहे तो पूर्णपणे मोफत आणि चांगल्या मोठ्या नामांकित नानावटी, सैफी अशा मोठ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत त्यांचा उपचार केला जातो। त्यांच्याकडून एकही रुपयाचं शुल्क जात नाही। कारण याचं उदाहरण म्हणजे माझे एका मित्राचं हिप रिप्लेसमेंटचं ऑपरेशन आत्ताच 1 महिन्यापूर्वी त्यांनी सैफी हॉस्पिटलमध्ये केलं, जे पूर्णपणे मोफत करण्यात आलं आणि अजूनही आता एक आमदार साहेबांनी त्यांना एक अजून काम दिलेलं आहे की एकाचं लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, त्या महिला आहेत जोशी म्हणून ज्या महिला आहेत त्यांचा जवळपास खर्च सांगितला आहे 19 लाख रुपये आणि तो लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे त्यांना अवेलेबल असेल तेव्हा होणार आहे आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये त्यांना ते लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे। हा सगळं खर्च
नामदेव चव्हाण यांनी आमदार अतुल भातखळकर यांना आश्वासन दिलेलं आहे की पूर्णपणे मी मोफत त्यांचा उपचार करून देईन आणि त्यांचा लिव्हर ट्रान्सप्लांट करून देईन. अशा या मोठ्या उपचाराच्या अशा या कार्यामध्ये ते सहभागी आहेत. मी मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो आणि जे वैद्यकीय शिबिर त्यांनी आयोजित केलं आहे असेच कार्यक्रम त्यांनी यापुढेही घ्यावेत अशी मी त्यांना. आज आमच्या अतुल भातखळकर यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने आज नामदेवजी चव्हाण यांनी खास करून हा प्रोग्राम ठेवला आहे. आमच्या तानाजी नगरचे आम्ही त्यांना तारणहार बोलतो. हां, ठीक आहे की आजार होतात माणसांना, त्यातून माणसं दुखावतात किंवा काही प्रॉब्लेम्स होऊन जातात सुद्धा, पण त्यातूनही ते असे मार्ग काढतात. खास करून मी गेल्या वर्षाचं बोलू शकते. दहीहंडीच्या टायमाला जो एक लहान मुलाचा हादसा झाला, त्याचं एवढे क्रिटिकल कंडिशन असताना करोडोपर्यंत त्यांनी तो खर्च एकही पैसा न देता त्यांनी जो केलं काम, ते आमच्या तानाजी नगरमध्ये पूर्ण नाव त्यांचंच गाजतं आहे. हे मला कुठेतरी अभिमान वाटतो. असा तारणहार आपल्या इथे आहे, आपल्या विभागाला लाभला आहे, हे आमचं आम्ही भाग्य समजतो. खरोखरच अशा व्यक्ती आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, हे आमचं आणखीन मोठं भाग्य आहे. बहुत अच्छा आयोजन किया है इन्होंने, और नामदेव चौहान जी ने आज जो आयोजन किया है वो शायद उनका आज 10वां 12वां प्रोग्राम है इसी साल में. और इसके अलावा भी इन्होंने काफ़ी अच्छे मेडिकल सुविधा के काम किए हैं. बड़े बड़े लाखों के ऑपरेशन गरीब लोगों को फ्री में करके दिए हैं. और जहाँ तक मेरे ध्यान में है, जो ग्रासरूट लेवल पे जो जनता का काम होना चाहिए, खास करके हमारे 36 नंबर वार्ड में, वो नामदेव चौहान जी कर रहे हैं. और मैं उनको शुभेच्छा देता हूँ कि आरोग्य क्षेत्र में उनका काम अच्छा है. और फ्यूचर में मैं ऐसी आशा रखता हूँ कि आरोग्य क्षेत्र में मलाड ईस्ट में एक भी अच्छा अस्पताल नहीं है, और है तो उसके चार्जेस बहुत ज़्यादा है जो आम आदमी को नहीं परवड़ते हैं. तो नामदेव जी से मैं आग्रह करता हूँ कि फ्यूचर में आज नहीं 2 4 4 साल में वो एक अस्पताल बनाने के बारे में सोचें.